बघा, 2 प्रश्न आहे का? काय दिलंय बघा तिथे. एका व्यक्तीने 40 मिनिटे 30 किलोमीटर प्रति तास वेगाने आणि 20 मिनिटे 60 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास केला तर संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग किती होता? बघा, सरासरी वेगचं एक एक फॉर्म्युला आहे आपला. जर असं दिलेलं असेल तर की सरासरी वेग बरोबर काय असतो, तर त्या एकूण अंतर किती कापलेलं आहे ते एकूण अंतर छेद एकूण वेळ एकूण अंतर छेद एकूण वेळ असा त्याचा फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये वेळ किती एकूण, आता वेग कशात दिलाय, वेग दिलाय किलोमीटर प्रति तास मध्ये, तो तसा काढायचा आपला. आता एकूण वेळ किती आहे बघा, इथे किती आहे 40 मिनिट आणि इथे किती आहे 20 मिनिट, म्हणजे 1 तास झाला. आता इथे अंतर किती कापलेलं आहे बघा. आता 40 मिनिटात 30चा स्पीड आहे त्याचा, 30चा स्पीड आहे म्हणजे अंतर किती कापलं असेल, तर इथे बघा कसं काढायचं. वेग बरोबर अंतर छेद वेळ असं आहे फॉर्म्युला आपला. याच्यामध्ये किंमत टाका. वेग किती इथे 30 किलोमीटर प्रति तास. हा अंतर किती आहे माहिती नाही, तेच काढायचं आहे. टाईम किती असतो, तर टी इथे गुणिला जातो त्याला, म्हणजे डी बरोबर किती व्ही टी असा होतो ना तो त्या फॉर्म्युल्यावरून. तर काढायचं अंतर किती आहे, मग इथे अंतर किती आहे, तर 30 किलोमीटर प्रति तास गुणिला हे 40 मिनिट आहे. आता याला तासमध्ये कन्वर्ट करा, मिनिटाला तास कन्वर्ट करायचं असेल तर छेद 60 करतो आपण. म्हणजे 40/7 तास. म्हणजे याच्यावरनं बघा काय येईल मग, 30 दुने 60 बेग 20 म्हणजे किती 20 किलोमीटर. अंतर किती गेला तो इथे 20 किलोमीटर. प्लस इथे किती गेला असेल, सेम करा. अंतर किती दिले ते 60चा स्पीड आहे आणि या 20/60 20/60 म्हणजे हे तासमध्ये केलं आपण. मग हे 60 गेले म्हणजे किती आला 20 म्हणजे इथे 20 किलोमीटर गेला तो. आता बघा हे किलोमीटरमध्ये आणि मिनिटामध्ये हे किती आले वर 40 किलोमीटर, हे 60 मिनिट. आता 60 मिनिट म्हणजे 1 तास, म्हणजे 40 किलोमीटर छेद 1 तास. हा स्पीड आला ना किलोमीटर पर आवर, म्हणजे 40 किलोमीटर पर आवर. लिहा लिहा व्यवस्थित. काही अडचण असेल याच्यामध्ये तर विचारा. सोपा प्रश्न आहे, फक्त इथे साईन जे कन्व्हेन्शन केलेलं आपण साईन वेगवेगळे बदललेले, इथे मिनिटाचं तासामध्ये वगैरे हे इथे जे बदल केलेले ते फक्त लक्षात ठेवा व्यवस्थित आणि लिहून घ्या ते. आणि पुढचा प्रश्न बघा, 34 क्रमांकाचा प्रश्न बघा. बघा पुढचा बघा, पुढचा प्रश्न बघा 34. चार क्रमवार विषम संख्यांची सरासरी 46 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? बघा आता 4 क्रमवार म्हणजे क्रमाने येणारी विषम संख्या, फक्त सुरुवात कुठून झालेली आहे ते दिलेलं नाहीये इथे.
मग पहिली विषम संख्या समजा एक्स मानली, एक्स आहे, तर पुढची विषम संख्या किती येईल? एक्स अधिक 2, कारण विषम संख्या 2 2ने वाढत जाते, समजलं का? त्याच्या पुढची किती येईल? एक्स अधिक 4, त्याच्या पुढची एक्स अधिक 6, 4 झाल्या बघा, 1 2 3 4, या विषम संख्या आहेत. यांची सरासरी दिलेली आहे 46. सरासरी कशी असते? सरासरी बरोबर एकूण बेरीज छेद एकूण संख्या. आता सरासरी किती आहे? 46 बरोबर. एकूण बेरीज म्हणजे यांची बेरीज करावी लागेल, एक्स अधिक एक्स अधिक 2 अधिक एक्स अधिक 4 अधिक एक्स अधिक 6, या सर्वांची बेरीज केली, छेद किती संख्या आहे त्या? 4. हे स्ट्रक्चर मिळालं आपल्याला. आता हे सोडवा, 4 इथे पाडवा. किती येतील ते? 46 गुणिला 4 किती येतील? 184. हे एक्स 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 4 वेळा एक्स प्लस हे 2 आणि 4 6 आणि 6 12. 12 इकडे पाठवा म्हणजे काय होईल? 4x, 12 इकडे वजा होतील म्हणजे किती होतील ते? 172. 4x बरोबर 172. तर x बरोबर किती येईल? 172 छेद 4. 4 चौक 16, 4 त्रिक 12 म्हणजे 43. x बरोबर 43 आला. म्हणजे पहिली संख्या आली 43, दुसरी किती येईल? 45, हे 47 आणि हे 49 झालं. आता सर्वात लहान संख्या कोणती आहे? तर 43 आहे. मग 43 उत्तर येईल. आणि सर्वात मोठी किती आहे? सर्वात मोठी तर इथे 49. समजलं? हे या पद्धतीने सोडवायचं आहे. आणि याला अजून कुठल्या पद्धतीने सोडवतात तेही सांगतो शॉर्टमध्ये. फक्त तो कन्सेप्ट अभ्यास असला की आपल्याला ते सोडवता येईल. हे उदाहरणं हे आपल्या क्लासिक पद्धतीने आहे, फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाकून. आणि शॉर्टमध्ये लगेच 10 सेकंदात उत्तर कसं येईल तेही सांगतो याचं. बघा आता शॉर्टमध्ये कसं सोडवता येईल ते सांगतो. आता आपल्याला काय सांगितलंय की सरासरी दिलेली आणि काय विचारलंय की लहान संख्या कोणती आहे. आता कुठल्याही क्रमिक संख्या ज्या असतात म्हणजे ज्यांच्यामध्ये गॅप सारखा असतो अशा संख्यांची सरासरी किती असते आपल्याला माहिती आहे. सरासरी किती त्यांच्यामध्ये? तर त्याची मधली संख्या जी असते ती. आता इथे 4 संख्या आहे, 1 2 3 4. आता 4 मध्ये मधली संख्या कुठली असेल? तर 4 अधिक 1 5, 5 छेद 2 म्हणजे 2.5. आता 2.5 क्रमांकाची संख्या तर नसते. मग 2.5 म्हणजे काय? तर 2 आणि 3च्या दरम्यान. आता हे दुसरी संख्या आहे आणि तिसरी संख्या आहे. हे बघा 1 2 3 4. ते दुसरी आणि तिसरी संख्येच्या मध्ये ती सरासरी असेल. मग 2 आणि 3 मध्ये 46 आहे. आता 46 तर काही विषम संख्या नाही आहे म्हणून ते इथे आली मध्ये. ह्या 4 संख्यांपैकी ते नाही आहे. कारण मधली संख्या मग यांच्या दरम्यान. मग यांच्या दरम्यान म्हणजे हे कोणाच्या दरम्यान आहे? 45 आणि 47. याच्या आधी कोण असेल? 43. याच्यानंतर कोण असेल? 49. असं आपल्याला काढता येऊ शकतं ते. समजलं? फक्त ते मधली संख्या सरासरी असते हे आपल्याला माहिती पाहिजे. मागच्या प्रॅक्टिसमध्ये आपण ते बघितलंय. लिहून घ्या. हा प्रश्न आहे.
बघा 120 मीटर लांबीच्या दोन ट्रेन समांतर रुळांवर एकमेकांच्या दिशेने 50 किलोमीटर प्रति तास आणि 60 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहेत. त्या एकमेकांना किती वेळात ओलांडतील? बघा एकमेकांच्या दिशेने म्हणजे काय? तर एक ट्रेन अशी जाते, दुसरी ट्रेन अशी जाते. ही पहिली ट्रेन आणि दुसरी ट्रेन. एकमेकांच्या दिशेने म्हणजे त्यांच्या विरुद्ध दिशा असतात. समजलं? तर याच्यात आता इथे दोन ट्रेन आहेत आणि दोघांचा स्पीड दिलेला आहे. मग स्पीड काय होईल तिथे? त्यांचा कुठला त्यांची रिलेटिव्ह वेलॉसिटी येईल, सापेक्ष वेग तो येईल तिथे. आता ते किती वेळात ओलांडतील ते आपल्याला बघायचं. आता 120 मीटर लांबीच्या दोन ट्रेन्स म्हणजे 120 मीटर लांबीची प्रत्येक ट्रेन आहे, ती दोघं ट्रेन आहे. मग आपण काय करतो अशा वेळेस? दोघं ट्रेनची लांबी ती कोणाला ओलांडतील? ॲक्च्युअलमध्ये दोघांची लांबी एकमेकांना ते ओलांडतील. छेद हे मीटरमध्ये, वेळ कशात दिलाय? टी सेकंडमध्ये काढायचा आहे तो. आणि हे काय? 50 आणि 60 किलोमीटर दोन स्पीड आहे. कुठला घ्यायचा? त्यांचा सापेक्ष वेग घ्यायचा. ते दोघं एकमेकांच्या दिशेने म्हणजे विरुद्ध दिशेने येत आहेत. त्याच्यामुळे त्यांची काय होईल? बेरीज होईल. म्हणजे 50 अधिक आहे 60 किलोमीटर प्रति तास. हे किती झाले? 110 किलोमीटर प्रति तास आहे. तर याला मीटर पर सेकंड कसे करणार? 5/18 बरोबर. हे किती आले? 240 छेद टी. आता टी काढायचा आहे. टी बरोबर किती येईल? तर हे बघा, हे इकडे पाठवा. 240 गुणिले 18 छेद 110 आणि हे 5. आता बघा याच्यामध्ये थोडं माहिती जी दिलेली असते ती बघू आपण. आता ते पॉईंटमध्ये उत्तर येईल. तर याच्यात एक काम करा, 125 मीटर लांबीचं घ्या. 125 किंवा 1 मिनिट. 165 घ्या, म्हणजे जेणेकरून आपलं उत्तर आलं पाहिजे तिथे व्यवस्थित. तर इथे काय करू मग आपण? 165 प्लस 165 छेद टी. मग किती होतील ते? 16 32 330. हां 330. आता इथे टी पाठवला इकडे. मग हे इथे 5/18 करणार आपण. मग छेदात 5 येईल, गुणिले 18 जाईल आणि हे 110 झालेले आहे ते इथे खाली येतील. चला हे सोडवा आता. ह्याच्यात बदल केला आहे बरं का आपण. हे हा बदल केला आहे. हा ते कॅल्क्युलेशन तिथे फिगर व्यवस्थित नव्हते म्हणून बदल केला. मग हे बघा, हा शून्य गेला, आहे शून्य गेला. 11 1 11 त्रिक 33 गेला. 18 त्रिक 54 छेद 5 म्हणजे 11 सेकंद जवळपास. जवळपास हां, जवळपास 11 सेकंद उत्तर येईल जवळपास. चला पुढचं बघा.
बघा, एका सायकल स्वाराने 2/5 अंतर 40 किलोमीटर प्रति तास वेगाने आणि उर्वरित अंतर 30 किलोमीटर प्रति तास वेगाने कापले. संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग किती होता? बघा, सरासरी वेग विचारलेला आहे आपल्याला. बघा, हे 2/5 अंतर आहे. 2/5 म्हणजे उरलेलं 3/5 अंतर येईल इथे. आता अंतर जर सेम असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युले असतात. आता आपल्याला इथे जे दिलेलं आहे एकूण अंतर छेद एकूण वेळ तरी आपल्याला माहिती पाहिजे. आता इथे एकूण अंतर आणि एकूण वेळ आपल्याला नेमकं कळत नाही की काय घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. आता कुठलं तरी असं अंतर माना की ज्याला यांच्या लसावीने भाग जाईल, असं आपण काहीतरी मानू त्याला. समजा 100 किलोमीटरचं अंतर तुम्ही मानलं, 100 किलोमीटर अंतर मानलं, 100 किलोमीटरचं अंतर मानलं, तर पहिलं अंतर किती होईल? 2/5 गुणिला 100 म्हणजे 5 दुने 10 म्हणजे 40 किलोमीटर अंतर, 40 किलोमीटरचा हे. आता याला समजा तुम्ही 3/5 हे 100 किलोमीटर म्हणजे 60 किलोमीटर येईल ते. समजलं? म्हणजे काय होईल? आता अंतर बघा, अंतर किती आहे टोटल? 100 किलोमीटर छेद एकूण वेळ किती आहे? तर बघा, इथे 40 किलोमीटर 40चा स्पीड म्हणजे 1 तास लागेल, प्लस इथे 30 किलोमीटरचा स्पीड आहे आणि 60 किलोमीटर जायचं आहे म्हणजे 2 तास लागतील. म्हणजे किती झाले ते? 100/3 म्हणजे किती? 33.33 स्पीड येतो हां, किलोमीटर प्रति तास. 33.33 लिहून घ्या. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न व्यवस्थित वाचतो.
बघा काय दिलेलं आहे. एक कार 20 सेकंदात 300 मीटर अंतर कापते. जर तिला तिचा वेग 10% कमी करायचा असेल तर तिला 150 मीटर अंतर कापायला किती वेळ लागेल? बघा पहिले 300 मीटर अंतर आहे 20 सेकंदात, म्हणजे किती स्पीड आला तो? 15 मीटर पर 15 मीटर पर सेकंद हा त्याचा काय स्पीड आला. आता तो काय म्हणतोय 10%ने त्याने स्पीड कमी केला. 10%ने कमी केला म्हणजे 15चे 10% 1.5 होतात. म्हणजे आता स्पीड किती आला? 13.5 मीटर पर सेकंद. तर त्याला आता 150 मीटर अंतर कापायचं आहे. तर सेकंद किती लागतील ते काढा. बघा पहिले स्पीड काढून घेतला. किती आला तो? 300 मीटर 20 सेकंदात पार करतोय म्हणजे 15 मीटर पर सेकंद. आता आपण तोच स्पीड वापरतोय. सॉरी 10%ने कमी झाला स्पीड. मग 15 मीटर पर सेकंदचा 10% कमी करा म्हणजे 1.5 कमी करा तर 13.5 मीटर पर सेकंद होईल. आणि आता या स्पीडने त्याला 150 मीटर अंतर कापायचं आहे तर किती वेळ लागेल? मग बरोबर 150 छेद 13.5. आता याला असं करता येईल 150 गुणिले 10 छेद 135 असं करता येईल. चला किती येईल मग ते बघा. 15 नम 15 10 100 छेद 9 म्हणजे किती येईल? 9 एक 9 9 एक 9 11.1/9 म्हणजे 11 सेकंद जवळपास. जवळपास 11 सेकंद. लिहून घ्या. चला याच्यामध्ये पुढचा प्रश्न बघू. ए आणि बी एकाच बिंदूपासून 500 मीटर लांबीच्या वर्तुळाकार ट्रॅकवर अनुक्रमे 5 मीटर पर सेकंद आणि 3 मीटर पर सेकंद वेगाने विरुद्ध दिशेने धावण्यास सुरुवात करतात. ते पहिल्यांदा कधी भेटतील? आता विरुद्ध दिशेने म्हणजे बघा असा ट्रॅक आहे वर्तुळाकार. एक जण या दिशेने निघाला, एक जण या दिशेने निघाला, असे विरुद्ध दिशेने ते निघाले. एकाचा स्पीड आहे 5 मीटर पर सेकंद, याचा 3 मीटर पर सेकंद. आता किती मीटरचा ग्राउंड आहे ते? 500 मीटर. आता 500 मीटर जाण्यासाठी किती वेळ लागेल? तर 30 सेकंद विचारलेलं आहे. आता इथे दोन जण पळतायत, त्यांचा वेग दिलेला आहे. ते विरुद्ध दिशेने पळताय म्हणजे त्यांच्या वेग जो असेल तो सापेक्ष वेग असेल त्यांची बेरीज होईल. म्हणजे इथे किती होईल? 5 अधिक 3 मीटर पर सेकंद. आता हा दिलेला आहे 8 मीटर पर सेकंद. झालं. हे 500 मीटर आहे. हे 30 सेकंद. सोडवा आता. बरोबर किती येईल? 500 छेद 8. 8 सक 48, 8 दुने 16, 8 45 म्हणजे 62.5. किती सेकंद? 62.5 सेकंदात ते एकमेकांना भेटतील. चला पुढचा प्रश्न घ्या.
बघा, ए ने बी ला 100 मीटर शर्यतीत 10 मीटरने हरवले. जर ए चा वेग 20 मीटर पर सेकंद असेल तर बी चा वेग किती होता? बघा, आता ए ने बी ला 100 मीटर शर्यतीत 10 मीटरने हरवले. ए चा स्पीड किती होता? 20 मीटर प्रति सेकंद असा होता. आता 100 मीटरची रेस आहे, त्याचा 20 मीटर प्रति सेकंद ए चा स्पीड आहे. तर त्याला किती सेकंद लागतील? टी बरोबर 100/20 म्हणजे 5 सेकंद लागतील. किती? 5 सेकंद. आता हा जो दुसरा आहे तो किती? 10 मीटरने हरलेला आहे. 10 मीटरने हरलेला आहे म्हणजे तो 90 मीटरच आलेला आहे. 90 मीटरच आलेला आहे. आणि किती सेकंदात? तर याने जिंकलं किती? 5 सेकंदात. तर 5 सेकंदामध्ये हा 90 मीटरच होता. म्हणजे 5 सेकंदामध्ये हा 90 मीटर होता. मग त्याचा स्पीड किती असेल? तर बघा, 5 1 5, 5 8 40, म्हणजे किती? 18. त्याचा स्पीड किती होता? 18 मीटर प्रति सेकंद. लिहा. काही कळलं नसेल याच्यात तर विचारा. बघा व्यवस्थित काय दिलंय. बघा, ए बी सी च्या वेगाचे गुणोत्तर 2 3 4 आहे. त्यांनी समान अंतर कापले तर त्यांना लागलेल्या वेळेचे गुणोत्तर किती येईल? त्यांना लागलेल्या वेळेचे गुणोत्तर किती येईल? बघा, आता तुम्हाला एक सांगितलंय की हे जे गुणोत्तर असतं वेगाचं गुणोत्तर, त्याचा इन्व्हर्स केला, त्याचा इन्व्हर्स केला की वेळेचं गुणोत्तर मिळतं. म्हणजे वेळेचं गुणोत्तर काय येईल? काल सांगितलं होतं मी की वेळ आणि वेग, बघा, व्हेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम असतो. म्हणजे वेग जर वाढवला तर टी कमी होतो. समजलं? म्हणून जे व्हेलॉसिटीचं गुणोत्तर असेल त्याच्या उलट, म्हणजे या पद्धतीने वेळेचं गुणोत्तर असेल. जर हे वेळेचं असतं तर हे व्हेलॉसिटीचं असतं, म्हणजे वेगाचं असतं. समजलं? या पद्धतीने आपल्याला करायचं आहे ते. आता हे सोडवा मग. आता हे आपल्याला माहिती आहे
की यांचा छेद समान करायचा, म्हणजे तो निघून जातो मग. तर हे वेळेचं गुणोत्तर आहे हां, हे तर ऑप्शनमध्ये दिसत नाही. मग याला कसं करतो आपण, यांचा छेद समान करा, म्हणजे यांचा 2 3 4चा लसावी काढा. किती आहे त्याचा लसावी? 12. 12 लसावी आहे. मग इथे गुणीला 6 करावं लागेल, इथे गुणीला 6, इथे 4, इथे 4, इथे 3, इथे 3, म्हणजे इथे काही 6/12, 4/12 आणि 3/12 असं येईल. आणि हा सारखा जो असतो तो कट होतो, म्हणजे किती आला आपलं? 6 4 3. लिहा कुठे दिसते हे? 6 4 3. व्यवस्थित समजून घ्या ते काय दिलेलं आहे. चला पुढे बघा. बघा, शांत पाण्यात बोटीचा वेग प्रवाहाच्या वेगाच्या 4 पट आहे. जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किलोमीटर अंतर कापायला 3 तास लागतात, तर प्रवाहाच्या दिशेने तेवढेच अंतर कापायला किती वेळ लागेल? बघा, आता बघा, शांत पाण्यात बोटीचा वेग प्रवाहाच्या वेगाच्या 4 पट. आता प्रवाहाचा वेग बरोबर x मानला, तर बोटीचा वेग किती येईल? बोटीचा वेग शांत पाण्यामध्ये 4x येईल. झालं. आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किलोमीटर अंतर कापायला 3 तास लागतात. आता प्रवाहाच्या विरुद्ध ऊर्ध्व प्रवाह असतो. कुठला? ऊर्ध्व प्रवाह असतो. आणि इथे 36 किलोमीटर जातोय तो, आणि छेद किती? 3 तास लागत आहे. तर ऊर्ध्व प्रवाह किती आला? 3 1 3 3 2 6, म्हणजे 12 किलोमीटर प्रति तास. झालं. आणि ऊर्ध्व प्रवाह काय असतो?
ऊर्ध्व प्रवाह म्हणजे काय, तर हे जे आहे यांची वजाबाकी. समजलं का? काय, या बोटीचा वेग मायनस तो प्रवाहाचा वेग, असं असतं. बोटीचा वेग प्लस प्रवाहाचा वेग केला तर तो कुठला ज्याला आपण अनुकूल प्रवाह म्हणतो, अनुप्रवाह म्हणतो. आणि हा ऊर्ध्व प्रवाह म्हणजे काय, की त्यांच्या दोघांची वजाबाकी. मग बोटीचा वेग वजा प्रवाहाचा वेग बरोबर किती आहे, 12 किलोमीटर प्रति तास. मग बोटीचा वेग किती आहे, 4x. प्रवाहाचा वेग किती आहे, x बरोबर 12. म्हणजे 3x बरोबर 12. x बरोबर किती येईल, 4. x बरोबर 4 आला म्हणजे प्रवाहाचा वेग किती आला, 4 किलोमीटर प्रति तास. आणि हा किती आला, 16 किलोमीटर प्रति तास बोटीचा वेग. आता प्रवाहाच्या दिशेने तेवढेच अंतर कापायला किती वेळ लागेल. आता प्रवाहाची दिशा जर असेल, प्रवाहाची दिशा जर असेल तर अनुप्रवाह करावा लागेल. आणि किती, 36 किलोमीटर. किती तास लागतील माहिती नाही. आता अनुप्रवाह काय असतो, तर बोटीचा वेग, शांत पाण्यात बोटीचा वेग प्लस प्रवाहाचा वेग, प्रवाह वेग बरोबर 36 किलोमीटर कापायचं आहे, ती तास आहे. मग बोटीचा वेग किती काढला आपण, 16 प्लस हे इथे 4 प्रवाहाचा वेग बरोबर किती अंतर कापायचे, 36/t. मग टी इकडे पाठवा, इथे 36/16 आणि 4 20. म्हणजे किती येईल ते बघा, पॉईंटमध्ये येते बघा, 2 20 हे 18 म्हणजे 1.8, 1.8 बरोबर आहे. 1.8 तास येईल ते, 1.8 तास. इथे ऑप्शनमध्ये नाही आहे. ठीक आहे, 1.8 तास येईल ते, लिहून घ्या. आणि तो 42 क्रमांकाचा हा प्रश्न बघा, ते वरच्याच एक्सप्लेनेशन आहे ते खाली, 42 वाला बघायच्या नंतर.
पुढचा प्रश्न बघू. 150 मीटर लांबीची ट्रेन एका खांबाला 15 सेकंदात ओलांडते, तर तिने तिचा वेग 20% ने वाढवला, तर ती 250 मीटर लांबीचा पूल ओलांडायला किती वेळ घेईल? आत्ताच आपण प्रश्न बघितला. आता पहा, 150 मीटरची ट्रेन आहे, ती एका खांबाला ओलांडते, म्हणजे ती स्वतःला ओलांडते आहे किती सेकंदामध्ये? 15 सेकंदामध्ये. समजलं? एखादा खांब असेल, सिग्नल असेल किंवा व्यक्ती असेल, त्याला जर ट्रेन ओलांडत असेल तर ती स्वतःला ओलांडते. मग 150 मीटर म्हणजे स्वतःची लांबी आली तिची, 15 सेकंदात ते ओलांडते. म्हणजे तिचा स्पीड किती असेल, तिचा वेग किती असेल, तर तो 15 म्हणजे 10 मीटर पर सेकंद. आता त्याने काय केला की त्या ट्रेनने तिचा स्पीड 20% ने कमी केला. मग 10चे 20% किती होतील? 10चे 10% होतात, एक 20% होतील 2, म्हणजे 20% 2 कमी करा, म्हणजे आता स्पीड किती आला? 8 मीटर पर सेकंद असा स्पीड झाला. आता याच्यामध्ये ती 250 मीटर लांबीचा पूल ओलांडायला किती वेळ लागेल? आता तिला पूल ओलांडायचा आहे 250 मीटरचा, पण 250 मीटरचा पूल ओलांडायचा याचा अर्थ काय की स्वतःची लांबी अधिक पुलाची लांबी, म्हणजे दोघी लांबी घ्यावी लागतील आपल्याला. म्हणजे 150 मीटर स्वतःची लांबी प्लस पुलाची लांबी छेद किती वेळ लागतोय तो सेकंदमध्ये. हे मीटर आहे सेकंद, आणि ते कन्वर्ट करायची गरज नाही कारण हाही मीटर पर सेकंदमध्येच आहे. मग टी इकडे पाठवा. हे किती झाले? 400 छेद 8 छेदात येईल 8 45 आणि 0 म्हणजे 50 सेकंद. किती सेकंद लागेल? 50 सेकंद लागतील. इथे ऑप्शनमध्ये नाही आहे. 50 सेकंद बरोबर आहे, लिहा. 50 सेकंद लागेल तिथे. बघा
पुढचा प्रश्न. एका प्रवासात पहिले 5 तास 40 किलोमीटर प्रति तास वेगाने आणि पुढील 3 तास 60 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास केला. संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग किती? आता हे खूप प्रश्न आलेले आपल्याला येईल आता याच्यात, की टोटल किती तास आहे. इथे 5 तास आहे प्लस इथे 3 तास आहे. आता इथे 40 किलोमीटरचा स्पीड आहे, म्हणजे किती किलोमीटर गेला असेल तो? 40 एका तासात, तर 5 तासात 40 गुणिले 5, 4 पंचे 20, म्हणजे 200 किलोमीटर प्लस हे 60 180 किलोमीटर. जे एकूण अंतर छेद एकूण वेळ किती आले? 380 छेद 8. किती येईल ते? 8 चोक 32, 8 साती 56, 8 पंचे 40, म्हणजे 47.5 स्पीड असेल त्याचा. 47.5. पुढचं बघा. बघा, एक व्यक्ती ए कडून बी कडे 10 किलोमीटर प्रति तास वेगाने जातो आणि 20 मिनिटे उशिरा पोहोचतो. आणि जर तो 12 किलोमीटर प्रति तास वेगाने गेला तर तो 5 मिनिटे उशिरा पोहोचतो. तर ए आणि बी मधील अंतर किती? बघा, एक व्यक्ती आहे ए आणि बी कडून, ए कडून बी कडे 10 किलोमीटर प्रति तास, स्पीड किती आहे त्याचा? 10 किलोमीटर प्रति तास जातो आणि 20 मिनिटे उशिरा पोहोचतो. उशिरा पोहोचतो म्हणजे काय? की त्याला एक्स्ट्रा वेळ लागतो. समजलं? म्हणजे जर तो 10 किलोमीटर प्रति तास वेगाने गेला तर एक अंतर आहे ए बीचं, समजा डी आहे, तर त्याला टी प्लस किती 20 मिनिट उशिरा, म्हणजे 20 मिनिटे जास्त लागतात. समजलं? आता हा जो आहे 10 किलोमीटर प्रति तास, याला आपण हा किलोमीटरमध्ये घेऊ आणि हा मिनिटमध्ये आहे ना, मग यालाही आपण किलोमीटर पर मिनिटमध्ये करू. मग किलोमीटर पर मिनिट करायचं असेल तर हे 10 किलोमीटर आणि 1 तास म्हणजे किती मिनिट? तर 60 मिनिट, म्हणजे छेद 60 करायचे, किलोमीटर पर मिनिट ते होईल. बरोबर. काल एक उदाहरण झालंय असं आपलं, डी छेद टी अधिक 20 झालं. आता याच्यावरनं डी बरोबर काढता येईल तुम्हाला, तर डी बरोबर किती होईल? हे इथे पाठवा. हा एक एक शून्य गेला, 1/6, 1/6 टी अधिक 20. चला, हे 1/6 टी अधिक 20 बरोबर डी आलं. दुसरं,
काय दिलंय त्याने, की जर तो 12 किलोमीटर प्रति तास म्हणजे 12 किलोमीटर प्रति तास म्हणजे आता 60 मिनिट करू आपण 12 किलोमीटर प्रति 60 मिनिट बरोबर या वेगाने गेला तर ते डी अंतर तेच अंतर आहे, तेच अंतर कापतोय तो. तर तो काय होतोय 5 मिनिटे उशिरा पोहोचतो म्हणजे टी अधिक 5 मिनिट लागताय त्याला. टी अधिक 5 मिनिट म्हणजे 5 मिनिट उशीर, उशीर म्हणजे जास्त लागतोय वेळ, मग टी अधिक 5 मिनिट. आणि आपण इथे मिनिट हे 60 मिनिट काय घेतलंय कारण हा किलोमीटरमध्ये घेतलाय आणि हा मिनिटामध्ये, म्हणून हा किलोमीटर हा मिनिट केला. म्हणजे 12 × 12 = 65, हे इकडे पाठवा. मग 1/5 टी अधिक 5 बरोबर डी. आणि डीची किंमत काय इथे 1/6 टी अधिक 20 ते टाका तिथे. मग इथे काय येईल 1/5 टी अधिक 5 बरोबर 1/6 टी अधिक 20 झालं. मग आता हा 6 इकडे पाठवा, 5 इकडे पाठवा. मग 6 गुणिला टी अधिक 5 बरोबर 5 टी अधिक 20. हे किती आले 6 टी प्लस 3, हे 5 टी प्लस 5 चोक सॉरी 5 दुने 10 म्हणजे 100 झालंय. आता 6 टीकडे 5 टी पाठवा म्हणजे टी येईल 30 इकडे पाठवा, 100 वजा 30 होतील म्हणजे 70. 70 आला. आता तर ए आणि बी मधील अंतर किती, तर टीच्या ठिकाणी 70 किंमत टाका फक्त तुम्ही. मग आता समजा इथे जर टाकली तुम्ही किंमत तर डीचं उत्तर मिळेल आपल्याला, इथे टाकतो मी हे किती मिळेल ते 1/6 70 अधिक 20 म्हणजे 90 बरोबर डी. मग हे बघा 6 1 6 6 पंचे 30 म्हणजे 15 किलोमीटर आलं उत्तर. डी किती आलं 15 किलोमीटर. कुठेही टाका डीची किंमत डीची किंमत समजा तुम्ही इथे टाकली इथे, तर मागे पहिला पण तशी इथेही टाकली तर तेच येणार आहे. समजलं, टीची किंमत 70 जी आलेली आहे ती फक्त पुट करायची याच्यामध्ये. लिहून घ्या व्यवस्थित, काही अडचण असेल तर विचारा याच्यात.
बघा प्रश्न बघा, व्यवस्थित वाचा त्याला. बघा, ए आणि बी दोन ठिकाणांमधील अंतर 400 किलोमीटर आहे. अंतर दिलेलं आहे. ए आणि बी मध्ये अंतर दिलेलं आहे. किती आहे? 400 किलोमीटर. आता एक ट्रेन ए कडून 8 वाजता 60 किलोमीटर प्रति तास वेगाने बी कडे निघते. किती वाजता निघते ती? ए कडून 8 वाजता. समजलं? म्हणजे 8 वाजता. आणि स्पीड किती आहे तिचा? स्पीड 60 किलोमीटर प्रति तास. पुढे बी कडून 9 वाजता. आता इथून जे निघणारी आहे ती किती वाजता आहे? 9 वाजता. किती? 80 किलोमीटर प्रति तास. एक कार निघते. त्या किती वाजता भेटतील? आता हे 400 किलोमीटरचं अंतर आहे, ते एकमेकांना केव्हा भेटतील? आता एक इकडे जाते, एक इकडे. ट्रेन इकडे जाते आणि कार इकडनं येते. आता त्यांच्यामधलं अंतर किती आहे? 400 किलोमीटर. पण हे 8 वाजता निघते, ते 9 वाजता निघते. दोघी एका वेळेस निघले पाहिजे म्हणजे ते अंतर ते मिळेल. मग आता दोघांची एक वेळ केव्हा होईल? तर ही 8 वाजेची जेव्हा 9 वाजता कुठेतरी पोहोचलेली असेल आणि 9 वाजता म्हणजे 9 वाजता दोघी एक साथ निघतील. पण 8 ते 9 पर्यंत म्हणजे एका तासात ही एक ए पासून जी निघणारी ट्रेन आहे ते किती अंतर पार केलेलं असेल तिने? तर तिचा स्पीड किती आहे? 60 किलोमीटर प्रति तास. म्हणजे एका तासात म्हणजे 9 वाजता ती इथे 60 किलोमीटर पार केलेलं असेल तिने. म्हणजे उरलेलं अंतर किती? आता उरलेलं अंतर किती आलं? 400 - 60 म्हणजे 340 किलोमीटर अंतर आहे. आता 9 वाजता ए पासून बी कडे आणि बी पासून ए कडे दोघे निघणार आहेत. मग त्यांच्यातलं अंतर किती आहे? 340 किलोमीटर. त्यांना वेळ किती लागेल? तो टी तास आपण काढू. आणि त्यांचा स्पीड जो असेल, त्यांचा जो वेग असेल, तो सापेक्ष वेग एकमेकांच्या दिशेने येता येते म्हणजे विरुद्ध दिशा आहे त्यांची एकमेक. आता ती विरुद्ध दिशा आहे म्हणजे काय? की त्यांच्यातल्या त्या वेगांची बेरीज होईल. सापेक्ष वेग किती येईल? बेरीज म्हणजे 60 + 80 किलोमीटर प्रति तास. हा किलोमीटर प्रति तासच आहे, कन्वर्ट करायची काही गरज नाही. हे किती आले? 140 बरोबर 340 छेद टी. टी इकडे पाठवा, 140 इकडे पाठवा.
म्हणजे 140, 340 छेद 140 किती होतील ते? हा शून्य गेला, शून्य गेला. किती? बे एक बे, बे साती 14, बे साती 14 आणि 17/7 तास इतके होईल. 17/7 तास म्हणजे किती होईल ते बघा. आता आपण अंदाजे सोडवतो. म्हणजे 7 एक 7, 7 दुने 14, उरले 3, 7 चोक 28, म्हणजे 2.4 तास. आता 9 नंतर 2.4 तास म्हणजे 10, 11 म्हणजे 11:30च्या जवळपास. म्हणजे किती? जवळपास 11:30. 11:30च्या जवळपास ते एकमेकांना भेटतील. लिहून घ्या. याच्यात काही अडचण असेल तर विचारा. चला पुढचा प्रश्न घ्या. हा बघा. 200 मीटर लांबीची ट्रेन 72 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत असताना 100 मीटर लांबीच्या दुसऱ्या ट्रेनला विरुद्ध दिशेने 10 सेकंदात ओलांडते, तर दुसऱ्या ट्रेनचा वेग किती? विरुद्ध दिशेने म्हणजे काय? की एक ट्रेन इकडनं जाते आणि एक ट्रेन अशी जाते. समजलं? आता याच्यामध्ये सापेक्ष वेग काय असेल? तर दोघांच्या वेगांची बेरीज. म्हणजे किती? तर हा 72 किलोमीटर प्रति तास प्लस दुसरीचा वेग किती असेल? तर VR2 म्हणू आपण त्याला, व्हेलॉसिटी ऑफ रेल्वे 1, व्हेलॉसिटी ऑफ रेल्वे 2. म्हणजे पहिल्या रेल्वेचा वेग, दुसऱ्या रेल्वेचा वेग. मग हे दुसऱ्या रेल्वेचा वेग समजा एक्स माना, एक्स माना, जाऊ द्या, एक्स म्हणू आपण याला. याचा तर दिलेला आहे किती तो? 72 किलोमीटर प्रति तास आणि याचा एक्स किलोमीटर प्रति तास. मग हे दोघी केले बरोबर. किती अंतर आहे दोघांचं? 200 मीटर प्लस हे 100 मीटर. किती सेकंदात? 10 सेकंद. आता मीटर हा सेकंद आहे, याला मीटर पर सेकंदच करा. म्हणजे किती होईल ते? 72 अधिक एक्स गुणिले 5/18 केले तर ते मीटर सेकंद होईल. हे किती आले? 300/10. हा एक शून्य गेला, एक शून्य गेला, म्हणजे 30 झाला. आता हे इकडे पाठवा. म्हणजे 18 इकडे येतील, 5 छेदात जातील. म्हणजे किती होईल ते बघा. इथे लिहितो. किती आलं ते? 72 अधिक एक्स बरोबर 30 गुणिला 18/5. मग इथे बघा, 5 सक 30. आता 18 सक 108 आणि हा 72 अधिक एक्स. 72 इकडे पाठवा. एक्स बरोबर किती येईल? 108 वजा 72 म्हणजे किती येईल ते? 36. किती येईल? 36 किलोमीटर प्रति तास. एक मिनिट. 36 मीटर पर सेकंद होईल ते. मीटर पर सेकंद. एक मिनिट. सॉरी सर, आपण हे कन्वर्ट केलं होतं ना, 36 किलोमीटर प्रति तास होईल तो. एक्स एक्सची किंमत काढली आपण. हा जसा 72 आहे तसा 36 किलोमीटर प्रति तास होईल. हे 5/18 ते मीटर पर सेकंद आपण ॲडजस्ट केलं होतं ऑलरेडी. चला. बघा, काही अडचण असेल तर विचारा याच्यामध्ये.
हे झालं की पुढचं बघा.
बघा प्रश्न काय बघा. एक व्यक्ती 5 किलोमीटर प्रति तास वेगाने 2 तास, 6 किलोमीटर प्रति तास वेगाने 3 तास आणि 7 किलोमीटर प्रति तास वेगाने 1 तास प्रवास करतो, तर संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग किती? बघा एक व्यक्ती 5 किलोमीटर प्रति तास वेगाने 2 तास प्रवास करतोय. बघा आता आपल्याला सरासरी वेग काढायचा आहे, म्हणजे एकूण अंतर छेद एकूण वेळ. आता हे खूप वेळा झाले प्रश्न. ते 2 तास आणि 5 तास 5 किलोमीटर प्रति तास वेगाने म्हणजे किती किलोमीटर गेला असेल मग तो 2 तासामध्ये? 5 दुने 10 किलोमीटर गेला असेल. आता इथे 6 किलोमीटर प्रति तास वेगाने 3 तास म्हणजे सैंत्रिक 18 किलोमीटर गेला असेल 3 तास. इथे 7 किलोमीटर गेला असेल 1 तास. टोटल किती झाले बघा, 10 आणि 18 म्हणजे 28, 28 आणि 7 35. इथे बघा 3 4 5 6 म्हणजे किती आलं ते? 6 पंचे 30, साईन 8 48, 5.8, 5.83 ना किलोमीटर प्रति तास लिहा.
प्रश्न बघा. एक व्यक्ती 48 मिनिटे पायी चालतो, नंतर 1 तास 20 मिनिटे सायकल चालवतो. पायी चालण्याचा वेग सायकल चालण्याच्या वेगाच्या 1/4 आहे. जर पायी चालण्याचा वेग 6 किलोमीटर प्रति तास असेल तर त्याने कापलेले एकूण अंतर किती? आता बघा, पायी चालण्याचा जो वेग आहे बरोबर किती आहे? 1/4 सायकल चालवण्याचा वेग. हं. मग पायी चालण्याचा वेग त्याने दिलाय 6 किलोमीटर प्रति तास. तर सायकलचा वेग किती येईल? सायकलचा वेग असेल तुम्ही 4 इकडे पडा, म्हणजे किती होईल तो सायकलचा वेग? 24 किलोमीटर प्रति तास असा होईल. आता आपल्याला माहिती आहे की पायी चालण्याचा वेग पण दिलाय आणि सायकलचाही वेग त्याने आता दिलेला आहे. पुढे बघा, तो 48 मिनिटे पायी चालतो. 48 मिनिटे पायी चालतो. आता बघा, पायी चालतोय तो पायी, त्याचा स्पीड किती आहे? 6 किलोमीटर प्रति तास. आणि मग तो किती 48 मिनिट म्हणजे 48 मिनिट चालतोय. आपण थोडे इकडे घेऊ. हे पायी चालण्याचा वेग किती आहे त्याचा? पायी वेग ते लिहिलं असेल तुम्ही मागे, 6 किलोमीटर प्रति तास. किती मिनिट चालतोय तो? 48 मिनिट. आता एकूण अंतर किती आहे? आपल्याला अंतर काढावं लागेल किलोमीटरमध्ये. मग एकूण अंतर किती? इथे किलोमीटर चालतोय समजा तो पायी. मग आता हा मिनिटामध्ये येतं, याला मिनिटात करावं लागेल. आता मागे सांगितलं तुम्हाला की 6 किलोमीटर प्रति मिनिट करायचं, इथं 60 करायचं. हे D/48. म्हणजे इथे पायी पायी जेव्हा तो चालतोय तेव्हा किती अंतर कापेल ते मिळेल आपल्याला. मग इथे 48 इकडे पाठवा, 6/60 गुणिले 48 बरोबर D. हे बघा, 6 एक 6 10 60 म्हणजे 4.8 किलोमीटर हे मिळालं आपल्याला. आता सायकलने स्पीड किती होतोय त्याचा? 4 पट होईल म्हणजे 24 किलोमीटर प्रति तास. आणि तो किती चालतोय? 1 तास 20 मिनिट. याला मिनिटात करू म्हणजे 60 करू. आणि हे अंतर किती आहे ते माहिती नाही. 1 तास 20 मिनिट म्हणजे 80 मिनिट. हे मिनिटात कन्वर्ट केलं आपण, हा किलोमीटरमध्ये येईल. आता 80 इकडे पाठवा, 24/60 गुणिले 80 बरोबर अंतर येईल. 20 त्रिक 60, 20 चौक 80, 3 1 3, 3 8 24, 8 चौक 32 किलोमीटर येईल. आता सायकलने 32 किलोमीटर आणि पायी 4.8 किलोमीटर म्हणजे किती आले टोटल? 32 आणि 4.8 म्हणजे किती आले? 36.8 किलोमीटर. 36.8 हा, 32 आणि हे 36 इथे दिसत नाही ऑप्शनमध्ये, पण तेच उत्तर बरोबर आहे. 36.8 किलोमीटर आन्सर येईल त्याचा. बरोबर आहे, हेच बरोबर आहे. सोडून घ्या, काही अडचण असेल तर विचारायच्यात. बघा प्रश्न, 60 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणाऱ्या 180 मीटर लांबीच्या ट्रेनला
समांतर रुळावर 45 किलोमीटर प्रति तास वेगाने त्याच दिशेने धावणाऱ्या 120 मीटर लांबीच्या दुसऱ्या ट्रेनला ओलांडायला किती वेळ? आता दोघं एकाच दिशेने जात आहेत. एकीचा स्पीड किती आहे? 60 आणि एकीचा 45 किलोमीटर प्रति तास. आता एकाची लांबी 180, एकाची 120, तर दोघांच्या लांबींची बेरीज होईल 180 मीटर अधिक 120 मीटर छेद किती वेळ लागेल? टी सेकंदमध्ये विचारलेला आहे. तर यांचा स्पीड जो असेल ते एकाच दिशेने जात आहे, म्हणजे त्यांचा स्पीडचा काय होईल? वजाबाकी होईल. सापेक्ष वेग त्यांची वजाबाकी होईल. 60 वजा 45 होईल. तो किलोमीटर प्रति तास आहे, हा मीटर पर सेकंद आहे, याला गुणीला 518 करावा लागेल. झालं. मग आता हे करा, टी इकडे येईल, इथे 180 अधिक 120 म्हणजे 300 होतील, 300 मीटर. आता हा गुणीला 18 इथे वर जाईल, छेदामध्ये इथे 5 येईल आणि यांची वजाबाकी किती आलेली आहे? 60 वजा 45 म्हणजे 15, 15 इकडे छेदात येईल. समजलं? हे शॉर्टमध्ये लिहिलं मी, लिहून घ्या. आता बघा, याला सोडवा. 15 एक 15, 15 दोन्ही 30, 5 एक 5, 5 चोक 20, 18 चोक 72 सेकंद. किती? 72 सेकंद लागतील त्याला. सेम हे बघा. आता पुढचा प्रश्न बघा.
बघा, शांत पाण्यात बोटीचा वेग 18 किलोमीटर प्रति तास आहे. प्रवाहाचा वेग 6 किलोमीटर प्रति तास आहे. प्रवाहाच्या दिशेने ठराविक ठिकाणी जाऊन परत येण्यासाठी एकूण 6 तास लागतात. तर बोटीने कापलेले एकूण अंतर किती? बघा, एका ठिकाणी परत जाऊन यायला किती 6 तास लागतात. तर बघा, एका ठिकाणाहून जायचं आहे आणि तिथून परत यायचं आहे तर 6 तास लागत आहेत. आता बघा, हे जे 6 तास आहे हे आपण, एक मिनटं, सॉरी, किती 6 तास लागत आहे. तर याला आपण आधी त्यांच्या याच्यामध्ये कन्वर्ट करू. कशामध्ये? त्यांच्या रेशोमध्ये. उदाहरणार्थ बघा, आता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. हा प्रवाह आहे, प्रवाह इकडे वाहतोय. मग इथून बोट जाईल आणि इथून बोट येईल. आता इथून जेव्हा जाईल तेव्हा काय असेल? अनुप्रवाह असेल, अनुकूल प्रवाह असेल. आणि इथून काय असेल? प्रतिकूल असेल, म्हणजे ऊर्ध्व प्रवाह म्हणतो आपण त्याला, ऊर्ध्व प्रवाह. अनुकूल प्रवाह म्हणजे काय? तर शांत बोटीचा, त्या पाण्यात बोटीचा वेग अधिक प्रवाहाचा वेग म्हणजे किती आला तो? 18+6. 18+6 म्हणजे 24 किलोमीटर प्रति तास असा स्पीड असेल इथून. आणि इथून 18 - 6 म्हणजे 12 किलोमीटर प्रति तास असा स्पीड असेल. समजलं? मग आता इथून 24 आहे, इथून 12 आहे. आता आपल्याला हे जे 6 तास आहेत, 6 तास त्याला लागत आहेत. तर किती याच्यामध्ये? आता 24च्या स्पीडने तो जातोय, म्हणजे 24 आणि हा 12 यांचा रेशो किती आला? 2:1. म्हणजे तो 2x अंतर, म्हणजे सेम वेळेमध्ये हा 2x अंतर कापेल आणि हा x अंतर कापेल. समजलं? म्हणजे टोटल किती? 3x झाले ते. समजलं? वेळेमध्ये आता इथे बघा की अनुकूल प्रवाहाने त्याने 2x अंतर कापलेलं आहे, 2x वेळ त्याने घेतलेला आहे. आता वेळेच्या स्वरूपात जर 2:1 असा रेशो घेतला आपण, तर हे किती होतील? वेळ किती असेल? तो 2x जो वेळ असेल तो अनुप्रवाहासाठी, आणि हा एक्स वेळ जो असेल, एक्स वेळ. आता हा स्पीड आहे ना त्यांचा, हा वेलॉसिटी आहे, वेलॉसिटी हे स्पीड, हा अनुप्रवाह आणि हा ऊर्ध्व प्रवाह, हा स्पीड आहे. तर त्यांचा वेळ काय असेल? त्याच्या विरुद्ध. वेळ कमी लागतो ना तो, म्हणून अनुप्रवाह किती असेल? एक्स, आणि ऊर्ध्व प्रवाह किती असेल? 2x हा वेळ असेल. समजलं? मग इथे म्हणजे एकाच 2 होईल ना तो, म्हणून हा एक्स आणि हा 2x. मग वेळ किती आहे टोटल? 6 तास. मग x अधिक 2x म्हणजे 3x बरोबर 6 तास. x बरोबर किती येईल? 2 तास. म्हणजे अनुप्रवाहाने, अनुप्रवाहाचा वेळ किती असेल? 2 तास. एक्स आहे ना तो. आणि इथे ऊर्ध्व प्रवाहाचा वेळ किती असेल? 2x म्हणजे 2 × 2 म्हणजे 4 तास. लक्ष येते? परत लक्ष द्या की अनुप्रवाह असा जातोय, ऊर्ध्व प्रवाह असा येतोय, आणि हा प्रवाह तर असाच जातोय. समजलं? आता इथे 24च्या स्पीडनं तो जातोय, इथून 12च्या स्पीडने येतोय, म्हणजे त्यांच्या स्पीडचं गुणोत्तर किती आलं? तर 24:12. परत लक्ष द्या. हा एकूण वेळ 6 तास आहे त्यांचा. मग कोण किती तास गेलंय ते आधी बघावं लागेल आपल्याला. समजलं? मग हा 24 तास आहे, 24 किलोमीटर प्रति तास, आणि हा 12 किलोमीटर प्रति तास. तर यांच्या वेगांचं, हा अनुप्रवाह आहे, हा ऊर्ध्व प्रवाह आहे, यांचं वेगांचं गुणोत्तर किती आलं? बघा, 2:1 आलं वेगांचं गुणोत्तर. मग यांच्या वेळेचं गुणोत्तर किती असेल? वेळेचं गुणोत्तर आहे, अनुप्रवाह किती असेल? तर 1:2 होईल ते. अनुप्रवाह 1 आणि तो 2 म्हणजे वेळ. इथे वेळ किती लागेल? अनुप्रवाहासाठी 1 म्हणजे x लागेल, आणि ऊर्ध्व प्रवाहासाठी 2 म्हणजे 2x लागेल. दोघे मिळून किती आहे? 6 तास. वेळ किती आहे? एकूण वेळ 6 तास. मग हे x अधिक 2x बरोबर 6 तास, म्हणजे 3x बरोबर 6 तास. तर x बरोबर किती येईल? 2 तास. म्हणजे काय? तर हा x वेळ लागलेला आहे अनुप्रवाहाला. तर तो किती लागलेला आहे? x बरोबर आला 2 तास. हे झाला अनुप्रवाहाचा वेळ. ऊर्ध्व प्रवाहाचा वेळ किती आला? 2 × 2 म्हणजे 4 तास झाला. आता त्याने अंतर किती कापलं ते बघू. आता याने 24चा स्पीड आहे अनुप्रवाह,
आणि 2 तास चालला आहे तो. मग 24 गुणिला 2 म्हणजे त्याने 48 किलोमीटर अंतर कापलं. याने किती कापलं? 4 तास. पण याचा स्पीड किती आहे? 12. मग 12 गुणिला 4, 12 चौक 48 किलोमीटर. म्हणजे हे 48 आणि 48 किती आले? 96 किलोमीटर. म्हणजे किती अंतर कापलं आहे दोघींनी मिळून? 96 किलोमीटर. लिहून घ्या. काही अडचण असेल याच्यामध्ये तर विचारा.